सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हवामान केंद्राकडून 2 ते 3 दिवसांमध्ये केरळच्या भागामध्ये मान्सून दाखल होणार आहे. या संदर्भातली माहिती सांगण्यात आलेली आहे. सध्या आज दिवसभरामध्ये आपण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहिला आहे. सध्या इथे पाहू शकता या सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या भागामध्ये मागच्या काही तासांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही भागांमध्ये वारा-धुनासोबत पाऊस झालेला आहे. विजेच्या कडकडाटासह जबरदस्त काही प्रमाणात पाऊस पाहायला भेटलेला आहे. जर तुमच्या भागामध्ये विदर्भामध्ये पाऊस झाला असेल, चंद्रपूर, वर्धा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये, तर निश्चितपणे तुम्ही या व्हिडिओच्या खाली मला सांगू शकता. तर आज दिवसभरामध्ये तापमानसुद्धा विदर्भाच्या भागामध्येच अधिक होते आणि एक नवीन वेदर सिस्टम जो की बंगालच्या उपसागरामध्ये बनणार आहे. सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम स्वरूपात अंदमान सागर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये चक्रकार वारे हे असे फिरत आहेत आणि सध्या अंदमान आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये मान्सून हा दाखल झालेला असून त्या भागामध्ये पाऊस पडत आहे. केरळच्या भागामध्ये येणाऱ्या 48 तासात किंवा 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पाहू शकता मान्सूनसाठी प्रतिकूल परिस्थिती केरळच्या भागामध्ये बनत चाललेली आहे आणि हळूहळू हा मान्सून केरळच्या भागाकडे वळत चाललेला आहे. मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा मान्सूनने प्रगती केली आहे आणि हा केरळच्या भागाकडे हळूहळू वळत आलेला आहे. मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, सध्या रात्रीचे 9 वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये अधिक प्रमाणात पावसाचे ढग बनलेले आहेत. या भागात सध्याच्या काळामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला भेटत आहेत. तसंच आपण इकडे अकोला आणि त्याचा आसपासचा भाग बघितला तर त्याचा आसपाससुद्धा अमरावतीला साठलेल्या भागामध्ये पाऊस पडत आहे. या व्यतिरिक्त नागपूरच्या भागातही पाऊस झालेला आहे आज आणि वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे. तसंच इकडे भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. आज काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. उद्या हा पाऊस चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही 1-2 ठिकाणी पडू शकते अशी शक्यता आहे. बाकी मध्य महाराष्ट्र आणि इकडे मराठवाड्यामध्ये जास्त काही पावसाची शक्यता उद्या दिसत आपल्याला नाही आहे. इकडे कोकण किनारपट्टीमध्येही जास्त काही पाऊस दिसत नाही आहे. सध्याच्या काळामध्ये दक्षिण पश्चिममध्ये सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी पावसाचे ढग बनलेले आहेत. बाकी घाट कोपऱ्याच्या भागामध्ये उंचीवरचे ढग बनलेले आहेत. पुणे आणि इकडे कोल्हापूर आणि साताराचा घाटमाथ्याच्या भागामध्ये सध्या अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, मागील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात वाढच दिसलेली आहे आणि जर आपण खास करून विदर्भाचे तापमान बघितले तर आपण पाहू शकता विदर्भामध्ये सर्वच भागामध्ये 45 डिग्रीपर्यंत तापमान पाहायला भेटलेले आहेत. नागपूरमध्ये 46.4 आज दिवसभरामध्ये तापमान होतं. त्यानंतर बुलढाणामध्ये सर्वाधिक कमी 41.2 डिग्री असं तापमान होतं. त्यानंतर यवतमाळमध्ये 44.4, वाशिममध्ये 44 आणि इकडे वर्ध्यामध्ये 46.8 असं तापमानात नोंद झालेली आहे मागच्या 24 तासांमध्ये म्हणजे आज दिवसभरामध्ये. त्यानंतर अकोल्यामध्ये 45 डिग्री होतं, अमरावतीमध्ये 45.2 डिग्री होतं, भंडारामध्ये 44.8 डिग्री होतं आणि तसंच आपण बुलढाणा आणि इकडे ब्रह्मपुरी आणि चंद्रपूरमध्येही बघितलं तर 45पर्यंत तापमानात वाढ आपल्याला जबरदस्त प्रमाणात दिसलेली आहे. 2 डिग्री, 4 डिग्री आणि 5 डिग्रीने सुद्धा वाढ मागच्या 24 तासांमध्ये आपल्या विदर्भामध्ये पाहायला मिळालेली आहे. जर आपण पावसाचं बघितलं तर पावसामध्ये मागच्या 24 तासांमध्ये अमरावतीमध्ये 0.8 mmचा पाऊस झालेला आहे. त्यानंतर जर आपण इकडे आणखी बघितलं वर्ध्यामध्ये तर वर्ध्यामध्ये 0.1 mmचा पाऊस मागच्या 24 तासांमध्ये नोंद झालेली आहे. हलका पाऊस झालेला अमरावती आणि वर्ध्याच्या भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये. मित्रांनो, जर आपण मान्सूनचा अपडेट तुम्हाला दिलं कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आता सध्या मान्सून कधी आपल्या केरळच्या भागामध्ये दाखल होते आणि महाराष्ट्राकडे कधी या मान्सूनचं लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक शेतकरी मान्सून कधी येणार आहे कारण त्यांना शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे आणि पेरणी कधी करावी यावर सध्या सर्व शेतकऱ्यांचं मनात एक मोठा प्रश्न आहे. तर सध्या आज मान्सूनने प्रगती केलेली आहे. आपण पाहू शकता हे 27 आणि 28 तारखेच्या आसपासची परिस्थिती आहे. इथे पाहू शकता तुम्ही हे जे लाईन आहे दरम्यान 27-28 तारखेच्या आसपासची ही जी लाईन आहे ही सध्या श्रीलंकेपासून इथे वळलेली आहे आणि येणाऱ्या 1 जूनपर्यंत ही लाईन जे तुम्हाला निळ्या रंगात दिसत असेल
ही लाईन केरळच्या भागापर्यंत पोहोचू शकते अशी सध्या शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये बदल घडत असतो, प्लस मायनसमध्ये यामध्ये बदल घडत असतो. निश्चितपणे या चॅनलवर तुम्हाला याबद्दलचा मी अपडेट्स देणार आहोत. जसंच केरळमध्ये मान्सून दाखल होतो त्यानंतर 10 जून आणि 15 जूनपर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्राला व्यापतो असं नॉर्मली आपल्याला पाहायला भेटतो. प्रत्येक वर्षी आपल्याला असे पाहायला भेटतो की जून महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्येच आपला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होतो. पण यावर्षी सध्या आता परिस्थिती काय बनतो यावर आपण लक्ष ठेवून आहोत आणि निश्चितपणे याबद्दलचा अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, जर आपण पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर जर आपण वाऱ्याची दिशा बघितली तर उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा महाराष्ट्राच्या कडे आपल्याला येताना दिसत आहे. काही प्रमाणात इथे अरबी समुद्राकडून मॉइश्चरसुद्धा या वाऱ्यामध्ये येत आहे आणि आपण पाहू शकता सध्या पुढच्या 24 तासांमध्ये GFX वेदर मॉडेलने सुद्धा नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट दिला आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये घाटकोपऱ्याच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा उद्या दिवसभरामध्ये अंदाज आहे. त्यानंतर जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग बघितला तर या भागामध्ये सध्या तरी पावसाची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. त्यानंतर हळूहळू हा पाऊस वाढणार आहे महाराष्ट्राच्या भागामध्ये. आपण निश्चितपणे तुम्हाला अपडेट देणार आहोत याबद्दलचा. तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जे काही हवामान केंद्राकडून जे काही अपडेट्स येतात निश्चितपणे तुम्हाला या चॅनलवर पाहायला भेटतील. तर या चॅनलला कनेक्ट करा आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन करा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे, तिथून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.